नमस्कार. टी व्ही नेक्स्टच्या वतीनं आपण महानगरपालिका रणधुमाळी सध्या चालू आहे त्याचा वेगवेगळ्या पैलूनं आढावा घेत आहोत. अगदी 28 दिवस आता निवडणुकीला उरलेले आहेत आणि तब्बल 10 वर्षांनी होत असलेल्या निवडणुकीकडं प्रचंड सर्वांची उत्सुकता शिगेला पोचलेली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील केंद्रात आणि राज्यात सत्तेत असलेला भारतीय जनता पक्ष हा एक मोठा दावेदार आहे आणि यामध्येच आता गेली 30 वर्षांअधिक काळ पक्षात कार्यरत असलेले आणि जिल्हाध्यक्ष असलेले विजय जाधव, जे महादेव जाधव वाचनालयाचे संस्थापक आहेत आणि आरोग्य क्षेत्रात प्रचंड मोठं काम त्यांनी केलेलं आहे. तर आपलं टी व्ही नेक्सच्या वतीने आपलं स्वागत. 2 दिवस आपल्या मुलाखती अत्यंत उत्साहात पार पडलेल्या आहेत. आलापिछातच एका प्रभागातून 15-15, 10-10 असे इच्छुक आहेत. तर आणि परत तुमचं घटक पक्ष आहे. तर या सगळ्यात आता मोठा असं प्रचंड उत्सुकता कार्यकर्त्यांची आणि इच्छुकांची आहे. तर आता हा सगळ्याचा मेळ कसा घालणार? नाही, हे निश्चितच आहे की हे थोडंसं जोखमीचं काम म्हणता येईल. परंतु भारतीय जनता पार्टीकडं 350हून अधिक इच्छुकांनी अर्ज केले आणि त्यांच्या मुलाखती नुकत्याच पार पडल्या. खासदार धनंजय महाडिकसुद्धा स्वतः या ठिकाणी हजर होते. आम्ही सगळी मंडळी होतो आणि अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला आणि मला विश्वास आहे की 10 वर्षांनी ही निवडणूक होत आहे. केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे, राज्यामध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टी महायुतीचं सरकार आहे आणि साहजिकच आहे की महापालिकेमध्ये महायुतीचाच महापौर होईल असा आम्हाला विश्वास आहे. कारण जर विकास व्हायचा असेल तर जे सरकार केंद्रामध्ये आहे, जे राज्यामध्ये आहे, ते निधी मिळताना अडचणी होत नाहीत आणि विकास व्हायला निश्चितपणे याचा मोठ्या प्रमाणात उपयोग होणार आहे. त्यामुळं कोल्हापूरची जनता भारतीय जनता पार्टीला, महायुतीला आशीर्वाद देईल असा मला विश्वास आहे. आपल्याकडं 350 इच्छुक आहेत. आपले घटक पक्ष शिवसेना आहे, राष्ट्रवादी आहे, RPI इतर घटक पक्ष आहेत. तर त्यांची बैठक केव्हा होणार आणि त्यातनं आपल्याला किती जागासाठी आपण किमान आग्रही असणार आहे? आता लवकरच बैठक होईल. उद्या राज्याचे मंत्री माननीय चंद्रकांतदादा पाटील कोल्हापुरात येत आहेत आणि काही दिवसांपूर्वीच माननीय चंद्रकांतदादा पाटील, आमदार राजेश क्षीरसागर यांचीसुद्धा बैठक झाली आणि मला विश्वास आहे की लवकरच युतीची बैठक होईल आणि महायुतीची बैठक होईल आणि महायुती म्हणून आम्ही कोल्हापूर महापालिकेमध्ये निवडणुकीला सामोरे जाऊ असा मला विश्वास आहे. आरोग्य क्षेत्रात तुम्ही मोठं काम केलेलं आहे. दादांच्या माध्यमातून अनेकांना लाखो कोटी मदत करून त्यांचं जीवदान दिलेलं आहे आणि कोल्हापुरात एक मोठं तर 200-500 एकरचं मोठं हॉस्पिटल होतं. मी जुळं कोल्हापूर म्हणून आता आपल्या शेंडापार्कपासून सगळं विकसित होत आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर आरोग्याचा कोल्हापूरचा प्रश्न आहे, पाणी प्रश्न आहे आणि रस्त्याचा प्रश्न आहे. तर काय प्राधान्य आहे सर? नाही, हे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा, माननीय एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूरला आपण बघितलं असेल की गेल्या 1 वर्षभरामध्ये 2-3 वर्षामध्ये मोठ्या प्रमाणात निधी दिलेला आणि मोठी विकासाची कामं या ठिकाणी होत आहे. कोल्हापूरमध्ये अगदी मुंबईसारखं पंचतारांकित ज्या पद्धतीनं हॉस्पिटल असतं त्या पद्धतीनं 1100 बेडचं हॉस्पिटल होत आहे, ज्यामध्ये 250 बेडचं कॅन्सरच्या हॉस्पिटलचे उपचार म्हणजे अत्यंत महागडे असे उपचार मोफत मिळणार आणि दर्जेदार सुविधा या ठिकाणी आरोग्य सुविधा मिळणार आहे. त्यामुळे जे लोक पैशापासून आरोग्य सुविधेला वंचित राहणार होते ते राहणार नाहीत आणि या आरोग्य पेशंटना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळेल. याबरोबरच आपण बघितलं की महालक्ष्मी मंदिरासाठी 1500 कोटी रुपयेचं या ठिकाणी आराखडा माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारनं दिला. याबरोबरच गेली अनेक वर्षे प्रलंबित असलेला ज्योतिबा तीर्थक्षेत्र आराखडा यासाठी सुद्धा 246 कोटी रुपये मंजूर केलेले आहेत आणि नुकतंच 1100 कोटी रुपये म्हणजे बास्केट ब्रिज आहे, ज्यामध्ये ह्यामध्ये कोल्हापूरचं म्हणजे जे पूर येतो होता महापूर, त्यामध्ये पिलर टाकून या ठिकाणी संपूर्ण ब्रिज होणार आहे आणि कोल्हापूरचं या ठिकाणी जर महापूर आला तरी कोणत्याही प्रकारची त्रास कोल्हापूरकरांना होणार नाही याची सुद्धा काळजी या माध्यमातून घेतली जाणार आहे.
कोल्हापूरचा पाणी प्रश्न आहे आणि थेट पाईपलाईनविषयी ती घाईगडबडीत झाली. काही राजकीय श्रीवादातून तो रात्री सुरू झाली. मात्र शहरामध्ये अजूनही पाण्याचा प्रश्न आहे. अजूनही लोकांना आंदोलन करावं लागतं. कुठेही पाईपलाईन फुटतात आणि महिला रात्री मध्यरात्री 12 वाजता जर पाण्यासाठी रस्त्यावर येत असतील तर ते एक अपयश आहे. आणि काय नेमकं याच्यावर आपल्याबरोबर? हे निश्चितपणे दुर्दैव आहे की कोल्हापूरकरांना वर्षानुवर्षे पाण्याचा त्रास होतो, ही वस्तुस्थिती आहे. परंतु मला विश्वास आहे की लवकरच आता महायुतीचं या ठिकाणी महापालिकेमध्ये सत्ता येईल आणि हे जे काही प्रश्न आहेत ते निश्चितपणे सोडवले जातील. पाणी व्यवस्थित होईल, 24 तास पाणी नागरिकांना मिळेल. यासाठी थोडा वेळ लागेल. मी असं म्हणणार नाही की लगेच सरकार आल्यावर लगेच होईल, यासाठी थोडा वेळ लागेल. याबरोबरच जे काही रस्ते आहेत हे मान्य केलं पाहिजे की रस्त्याची अवस्था बिकट आहे, परंतु हेही सांगितलं गेलं पाहिजे की गेल्या 1 महिन्याभरामध्ये 92 कोटीचे विकास कामाचे टेंडर निघालेले आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये कोल्हापुरातील रस्ते आपल्याला दर्जेदार दिसतील. याबरोबरच कोल्हापुरातील जो एंट्रन्स पॉईंट आहे म्हणजे छत्रपती ताराराणी पुतळा ते शिवाजी पूल ह्या ठिकाणी सुद्धा जो उड्डाण पूल आहे त्याची प्रक्रिया ठिकाणी सुरू झाली आहे. त्यामुळे सुद्धा वाहतूक व्यवस्था या ठिकाणी सुरळीत होण्यास निश्चितपणे मदत होणार आहे. कोल्हापूरचा त्याचबरोबरचा जिव्हाळ्याचा म्हणजे प्रश्न आहे आणि गेले जो गाजलेला आहे सगळ्यात तोडगे पण दादा पाटील यांच्यापासून सर्वांनी काढले की हद्दवाढचा जो प्रश्न आहे त्यावर राजकीय पक्षांच्या उलटसुलट भूमिका असतात आणि काही ठिकाणी टोकाचा विरोध आहे, काही ठिकाणी हा असा आलेला आहे. तर हद्दवाढ हा पुढच्या काळात एक महत्त्वाचा प्रश्न असणार. काय आपली भूमिका असणार? नाही, कोल्हापूर शहर म्हणून मला वाटतं की हद्दवाढी झालीच पाहिजे, परंतु हे करत असताना ग्रामीण भागातली सुद्धा आपली बांधव आहेत, भावंड आहेत, ह्यांना विश्वासात घेऊन हद्दवाढ का केली पाहिजे आणि त्यांचं हित त्यामध्ये कशा प्रकारे हे सुद्धा समजावून सांगितलं पाहिजे आणि हद्दवाढ झाली पाहिजे. यामुळं कोल्हापूर शहराबरोबर आजूबाजूंचा सुद्धा जी कोल्हापूर शहरामध्ये समाविष्ट होतील त्यांचा सुद्धा निश्चितपणे विकास होणार आहे. आणि आपण बघितलं की गेली 4 दशकं ज्यासाठी कोल्हापूरकर सांगली असेल साताऱ्यामध्ये लोक संघर्ष करत होते, नागरिक असतील, वकील असतील, ते सर्किट बेंच या ठिकाणी या सरकारनं मंजूर केलं. आणि मी असं म्हटलं तर थोडं हे होणार नाही की ह्यामुळे येणाऱ्या काळामध्ये कोल्हापूरचं अर्थकारण निश्चितपणे बदलेल असं मला विश्वास आहे. गेल्यावेळी तुमचा अगदी थोडक्यात हुलकावण्याचा पराभव झाला होता. तुम्ही फार मोठ्या प्रमाणात दिग्गज उमेदवारांना टाईप फाईट दिली होती. यावेळीसुद्धा आपण इच्छुक आहात की पक्षीय सदी आदेश दिल्यावर देणार? कसं तुमचं काय कार्यकर्त्यांचं काय म्हणते काय? आता पक्ष जो आदेश देईल तो साहजिकच आम्हा सगळ्यांना पाळावा लागतो आणि तो मलाही पाळावा लागेल. लवकरात लवकर स्टार प्रचारक आपले कोण येतील किंवा आपलं पुढचं प्रचाराची काय दिशा असणार आहे? कारण मुळातच मार्च माघार घेतल्यानंतर चिन्ह वाटपलं 3 ते 13 15ला मतदान आहे. त्यामुळे 11 दिवस फक्त जाहीर प्रचारासाठी हजर शिल्लक आहे. तर कसं नियोजन आहे आपलं? निश्चितपणे हे मान्यच केलं पाहिजे. अतिशय कमी कालावधी मिळणार आहे, कारण 21,000-25,000 मतदानावर पोचावं लागणार आहे. त्यामुळे हे मोठं आव्हान उमेदवारांसमोर असणार आहे. आणि ह्यामध्ये पुन्हा जाहीर सभा होणार, कॉर्नर सभा होणार, परंतु घर टू घर प्रचार हा अत्यंत महत्त्वाचा आहे. आणि 4 उमेदवार असल्यामुळं प्रत्येकाने एकमेकाशी संलग्नता राखून प्रचार केला तर मला वाटते निश्चित चांगल्या प्रकारचं यश आम्हाला या ठिकाणी मिळेल. आणि केलेले कामे बघतात सत्ता तुमच्याकडे येईल असं वाटतं इथे भाषण? 100%. मी मगाशी आपल्याला म्हटलं की सगळ्यांचा अनुभव कोल्हापूरच्या जनतेने घेतलेला आहे. त्यामुळं यावेळी भारतीय जनता पार्टी महायुतीला विकासासाठी आणि कोल्हापूरचा जो ऐतिहासिक बाज ठेवून एक विकासाचा चेहरा बदलण्यासाठी निश्चितपणे कोल्हापूरकर आम्हाला आशीर्वाद देतील असा मला विश्वास आहे. विजय जाधव यांनी आपल्या व्यस्त पत्रकातून वेळ काढून हा आम्हाला दिलेला आहे. आमची TV नेक्स्ट मराठीशी संवाद साधलेला आहे, त्याबद्दल त्यांचे आभार. आणि अशाच अपडेट बातम्यांसाठी आणि महानगरच्या घडामोडीसाठी बघत राहा TV नेक्स्ट मराठी. धन्यवाद.